आल्यामुळे सत्ता थकीत करवसुलीसाठी देहू नगरपंचायतीकडून अनोखी मोहीम थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून कर भरण्याचं आवाहन। अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचं ठिय्या आंदोलन। जिजाऊ सभागृहाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनाचा पवित्रा। जुन्नर तालुक्यातल्या विघ्नहर सहकारी कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन। शरद पवार यांची उपस्थिती। शेकडो विद्युत मोटारी लावून पाण्याची होती चोरी। नांदगावच्या नागासाक्या धरणावरचा धक्कादायक प्रकार। गोंदियातल्या गोळीबार प्रकरणी अटक सत्र सुरूच। नागपुरातून चौघांना घेण्यात आलं ताब्यात। कचरा प्रक्रिया प्रकल्प नांदे मुळशी येथे स्थलांतरित करायला ग्रामस्थांचा विरोध। ग्रामसभेत एकमतानं विरोधाचा ठराव मंजूर। पुण्यातल्या कात्रज परिसरात अवैध दारू कारखान्यावर छापा। 10,39,000चा मुद्देमाल जप्त। उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर। जिजामाता उद्यानासह शिवसृष्टीच्या कामाची केली पाहणी। आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला मुंबई लोकलमधून प्रवास। प्रवाशांशी साधला संवाद।